जम्मू काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याचा अमरावतीमध्ये निषेध करण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीर येथे वैष्णव देवीवरून परत येत असताना भाविक भक्तांच्या गाडीवर आतंकवाद्यांनी हल्ला केला। याचाच निषेध अमरावतीमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केलेला आहे। आतंकवाद्यांवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तसेच भारतीय जवानांना पूर्ण सूट देण्यात यावी, जेणेकरून आतंकवादी दिसल्यास तात्काळ कारवाई करण्यात त्यांना यश यावं अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। जय श्रीराम। चेतन वाटणकर, विश्व हिंदू परिषद महानगर मंत्री अमरावती। 9 जूनला वैष्णवी देवीपासून 70 किलोमीटर भागात जी घटना घडली, भाविकांची जी बस वैष्णवीला दर्शनासाठी चालली होती, त्याच्यामध्ये भ्याड इस्लामिक आतंकवादी जो हमला झाला, त्याच्यामध्ये गाडीचा ड्रायव्हर आणि 9 श्रद्धाळू ठार झाले व 30 ते 40 जण जखमी झाले। बजरंग दल संपूर्ण देशात यात्रेकरूंना संरक्षणाचं काम करत राहते। अशी निंदनीय घटना या देशात घडली, याचा बजरंग दल तीव्र निषेध करते। अमरावतीत राजकमल चौकात आज सगळ्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व संपूर्ण देशात जेथे जे बजरंग दलाची शाखा आहे तेथून जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले की यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। अशी घटना वारंवार देशात होत आहे। काल देखील भारतीय जवानांचा आणि त्या इस्लामिक आतंकवाद्याचा आमनासामना झाला। काल पण एक आतंकवादी ठार झाला। अशी घटना वारंवार होऊ नये याच्यावर कडेकोट कारवाई व्हावी। देशात लोकशाही शासनात पंतप्रधानाची शपथविधीच्या कार्यक्रमाच्या दिवशीच ही घटना घडली। याच्यामध्ये काहीतरी पाकिस्तानचं षडयंत्र आहे, त्याच्यावर पण तपास व्हावा अशी बजरंग दलातर्फे मागणी करण्यात येत आहे। जय श्रीराम।